गुड मॉर्निंग गाईज. मी स्वप्नील गुरव. अजून तुम्हाला आमचं गावचं घर दाखवतो. हे बघा, हे आमचं गावचं फ्रंटचा लुक आहे. असा वर टॅरेस आहे आणि एंट्रन्स आहे घरचा. जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी तुम्हाला माझ्या गावचं घर दाखवेन. तर हे बघा, हे असं एंट्रन्स आहे. इकडून अशी झाडं लावलेली आहेत छोटी छोटी. घराच्या भोवती झाडे असावीत, त्यांनी एक फ्रेश वातावरण निर्माण होतं. हे बघा, अशी ही शोपीसची झाडं आहेत. हे बघा, हे असं आमचं पूर्ण घर आहे. बघा, असे पिलर लावलेले आहेत. हे आणि हे असं घर आहे. तर एवढं मोठं घर आहे, पण फक्त एकटीच काकी राहते घरामध्ये. बाकी आम्ही सर्व मुंबईला असतो. हे असं आमचं एंट्रन्स आहे. हे बघा, हे असं एंट्रन्स आहे. या साईडनी जायला रस्ता आहे, या साईडनी जायला रस्ता आहे. दोन्ही साईडनी आहे. स्टाईल लावलेली आहे. ही वरची पूर्ण गच्ची आहे. आम्ही 6 भाऊ. त्या प्रकारे 6 रूम पाडलेले आहेत. खाली 6 रूम आणि वरती 6 रूम आणि एक जेवण खोली आहे, ती सेपरेट आहे. तेवढं मोठं घर असून घरी कोणीच जास्त राहिलं नसतं. आणि तेव्हा हा घराचा एंट्रन्स आहे. ही आमची पहिली रूम आहे, फर्स्ट रूम. सामान ठेवलेलं आहे. फर्स्ट रूम आहे. हा, चल बेटा. त्यानंतर हा जो दरवाजा आहे, हा फणसाचा दरवाजा लावलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे नक्षीकाम केलेलं आहे. बघा, कारण की आपलं मुख्य आकर्षण दरवाजेच असतं. असं थोडा कलर मारायचा बाकी आहे घराला. थांब बेटा, मी फोटो दाखवतो ना. ही आमची देवखोली आहे. थांब. त्यानंतर हे आमचे सेकंड रूम. ही सेकंड रूम आहे. अशी चांगल्या प्रकारे मोठी आहे. वरती जो सामान वगैरे ठेवलेले आहेत. त्यानंतर ही थर्ड रूम आहे. 6 भावांचे 6 रूम. ही थर्ड रूम आहे. कोणीच घरात राहत नाही आणि मुंबईला एवढ्या लहान लहान रूममध्ये राहावं लागतं. त्याच्यानंतर ही हा पुन्हा हा जिना आहे. जिन्याच्या खाली पण स्पेस आहे, काय स्टोरेज तुम्ही ठेवू शकता. आणि हा आमचा पेटार आहे. याच्यात पूर्ण धान्य आहे. या पेटारात पूर्ण धान्य आहे. जे आहे तांदूळ वगैरे करतात, शेती वगैरे, ते धान्य इकडे साठवलं जातं. त्यानंतर ही आमचे चौथी रूम. कॉमन एकच किचन आहे आमचं, कारण की आम्ही सर्व भाव एकत्र राहतो. तर हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे की एकत्र राहणे. बिकॉज आजकाल मुंबईमध्ये आपण सेपरेट राहतो, पण गावच्या ठिकाणी तरी आपण एकत्र राहूया. सर्व जेवण इकडेच बनतं. मोस्ट ऑफ जेवण आमच्या त्या रूममध्ये बनतं, चुलीवरती. पण जास्त कोण आले तर मग इकडे किचनमध्ये जेवण बनतं.
म्हणतो एकच किचन ठेवलेलं आहे कॉमन. त्यानंतर ही आहे आमची 5वी रूम. ही आमची 5वी रूम आहे. हे बघा, हे पण अशी पूर्ण स्पेस ओपन व्हायचा असं. माझ्या वायफात चालले तिच्या माहेर आला. आनंद बघा किती. दाखव तोंड, दाखव तुझं तोंड, दाखव. बघा आनंद बघा किती माहेरला जाणार करून काय सांग. आणि ही म्हणजे छोटीशी टी व्ही गावच्या आईसाठी एंटरटेनमेंटचा उपाय म्हणून. देन ही आहे आमची 6वी रूम. ही 6वी रूम आहे. असे टोटल 6 रूम आणि खाली 6 रूम. आणि थोडा पेंटिंगचं काम बाकी आहे. हर वर्षी कुठं करू पण काय त्याला मुहूर्त भेटत नाही आहे. मला वाटतं मे बी पण राहणारा पण नाही ना घरी. राहणारं असं तर कामं होतात. हे आमचं मला वरची गच्ची दाखवतो. इकडं आम्ही टॉयलेटसाठी जागा ठेवलेली आहे, पण अजून कोणाचा यूज करत नाही. सर्वजण बाहेरच जातात टॉयलेटला. हे टॉयलेटसाठी आहे. ही आहे आमची 7वी रूम, वरची फर्स्ट रूम. अजून फक्त असेच काढून ठेवलेली आहे. दरवाजे खिडकी लावायचे बाकी आहेत. बोलू असं सर्वांकडे पैसे येतील, टाईम भेटेल तसं असं करू. आणि कोण राहायला पण नाही. हां हाय कर बेटा. ही आहे आमची 7वी रूम, 8वी रूम सॉरी. हे बघा पूर्ण स्पेस आहे, मोठी रूम आहे. ही आमची 9वी. हा गणपती ठेवायचा स्टँड आहे. 9वी रूम. परत ही आहे 10वी रूम. ही नारळ फोडायची मशीन आहे. नारळ अतिशय फास्टरित्या फोडले जातात. 10वी रूम. ही आहे 11वी रूम. फक्त दरवाजाने खिडक्या लावायचं बाकी आहे. बाकी रूम सर्व रेडी पोझिशनमध्ये आहेत, रेडी टू यूज. आणि ही आमची 12वी रूम. टाकी आहे, शेक, सर्व सुखसुविधा आहेत घरामध्ये, कोणतीच कमी नाही. ही अशी आम्ही अशी ठेवलेली आहे. कोणता फंक्शन वगैरे असेल तर इकडून आपल्याला असं वरून पण बघता येतो. लुक पण चांगला भेटतो. ही डिझाईन माझ्या भावानेच हे सांगितली होती कशी करायला, आणि खूप छान प्रकारे दिसते ती बघा. खालून पण पूर्ण व्ह्यू बघू शकतो. आणि ही आमची आहे गच्ची. मला गच्ची दाखवतो. टॅरेस ओपन स्पेसमध्ये. हे बघा असे भरपूर तिकडे क्रिकेट वगैरे पार्टी करायला वगैरे सर्व बसू शकतो. अशा खूप मोठी प्रकारे आहे बघा. माझ्या मित्रांना मी बोलवलंच की झाले कोण यायला मागत नाहीत. मस्त की हवा तसा स्पेस, हवं तसं मस्त की गच्चीमध्ये इकडे चेअर टाकून पार्टी वगैरे करायला आपण बसू शकतो. जेवणाची पार्टी वगैरे. आणि आहे तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हे अशी बाजूला आमच्या घरं आहेत, अशी लाईनीशीर घरं आहेत बघा. आणि हा जो वातावरण आहे ना, शब्दात न सांगणारा वातावरण आहे. कोकण आणि कोकणाची माणसं लाजवाब. अशी घराच्या अवतीभोवती जर तुमच्या झाडं असतील ना तर तुमचं मन एकदम प्रसन्न राहतं. म्हणून सांगतो ना, मला मुंबईला त्याचा मनच करत नाही गावी आल्यावरती. आणि ही आमची अशी गॅलरी पाडलेली आहे चारही साईडनी बघा. असे बांबू वगैरे टाकलेले आहेत. वरती बांबू, खाली बांबू. हे अशी चारही साईडनी गॅलरी आहेत.
हे अशी गॅलरी आहे. भरपूर मोठं घर आहे, पण घरात राहायला माणसं नाही. हीच एक खंत आहे. हे घराच्या हे आमची मागची साईड आहे. तिकडे पण झाडं वगैरे लावलेले आहेत. आणि हा जो रूम आहे हा सेपरेट बांधलेला आहे चुलीसाठी. आणि याच्यात लादी वगैरे काय घातलं नाही, सारवण करतात बस. बिकॉज माती पाहिजे ना. माती आपली काय बोलतात त्याला, माती पाहिजे घरात. सारवण हे थोडं बहुत असलं पाहिजे. हा बेटा आलो. हा आलो. हे आमच्याशी पूर्ण गॅलरी काढलेली आहे. हां हां, अशी गॅलरी काढलेली आहे. आता आम्ही चाललो खाली. तुम्हाला आमचं तो सेपरेट घर बांधलेलं दाखवतो. म्हणजे चुलीचं जेवण, चुलीवरचं जेवण आणि चुलीवरचं आंघोळीचं पाणी एक नंबर. जसं आम्ही पुढून तसेच दरवाजे आहेत, तसे मागच्या साईडला पण दरवाजे काढलेले आहेत. आमचं घर जेवण खोली. झालं झालं आता झालं. हे जेवण खोली. आमचं बाथरूम. तिकडे कोंडात इकडे जायचं. आणि हे असे 6 दरवाजे दोन्ही साईडने पाडलेले आहेत. म्हणजे कोणी एमर्जन्सीला कुठूनही निघू शकतो. असे दरवाजे पडलेले आहेत. इकडे बाथरूम एक आहे. इकडे एक वरती बाथरूम आहे. हा, ही आमची टाकी पाण्याची आणि असे दरवाजे.